मोहरम मिरवणुकीला अहिल्यानगरमधील सावेडी ग्रामस्थांनी विरोध केलाय। आमदार संग्राम जगतापांच्या नेतृत्वात पोलिसांना निवेदन देण्यात आले। सामाजिक वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न आहे असा एमआयएमने आरोप केलाय। मोहरमच्या पार्श्वभूमीवर सावेडी गावात मिरवणुकीला प्रवेश नाकारण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतलाय। दरम्यान मोहरम मिरवणुकीला 550 वर्षांची परंपरा असली तरी मिरवणुकीचा मार्ग अधिकृत आणि पूर्वनियोजित आहे। सर्व धर्मीय श्रद्धेने यात सहभागी होतात। केवळ सामाजिक वातावरण दूषित करण्यासाठीचा प्रयत्न असल्याचा आरोप एमआयएमने केलाय। इथल्या सगळ्या लोकांनी निर्णय केला पाहिजे। उद्या जरी आजची सभा संपल्यानंतर उद्याचा दिवस उजाडला, आपण त्याचं कुटुंब या परिसरामध्ये राहता कामा नये याची खबरदारी तुम्ही लोकांनी घेतली पाहिजे। की त्याच्या रेशन कार्डवर जे जे लोकांचे नाव आहेत त्या रेशन कार्ड मधला व्यक्ती जर राहता कामा नये। जोपर्यंत आपण असा निर्णय घेणार नाही, तुम्हाला सांगतो तोपर्यंत या लोकांमध्ये आपल्याला त्यांना लक्षात येणार नाही की आता आपल्या मागे लागलं। काही लोकांचा हा चुकीचा विषय आहे की म्हणजे तिथं समाज फक्त मुस्लिम समाज असतो किंवा असं काही नाही। तिथं येणारे भाविक जे आहेत ते श्रद्धाने आलेले असतात आणि तिथं मुस्लिम, हिंदू आणि इतर वेगवेगळ्या समाजाचे लोकही तिथं 10वीच्या दिवशी तिथं असतात। आणि काही लोक जर म्हणजे ते बदनाम करण्यासाठी काही निवेदन देत असतील आणि चुकीचं सांगत असतील तर मला असं वाटतंय की यांना कुठेतरी हिंदू मुसलमानांची ठिणगी टाकून वातावरण दूषित करायचं असावं। त्यामुळं हे लोक आता त्या दिशेने चाललेत। पाऊस न पडल्यास